नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा जो काही पेपर झालेला होता त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला असेलच. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्यांचे मार्क्स चेक केलेले नाही त्यांनी आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुमची आन्सर की डाउनलोड करा आणि त्यानुसार तुमचा स्कोर जो आहे तो चेक करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या हायकोर्टाची भरती आलेली आहे आणि त्यामध्ये लिपिक नावाचं पद आहे. तर लिपिकसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर आपण स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी की लिपिक, चालक आणि शिपाई या पदासाठी आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 51 सराव पेपर मिळत आहे आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे नवीन पॅटर्नवर आपण ठेवलेले आहे. यामध्ये लिपिकची फी आहे 149 रुपये, चालकची फी आहे 125 रुपये आणि शिपाई पदासाठी आपण फी ठेवलेली आहे 99 रुपये. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि आतापासूनच तुमच्या सरावाला सुरुवात करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक एक कॅटेगरी बघणार आहोत. जर तुम्ही महिला वगैरे असाल तर त्यांचा कट ऑफ 5 मार्क्स कमी पकडला तरी चालणार आहे. इथे आपण सर्वसाधारण कॅटेगरीचा कट ऑफ बघतोय. यामध्ये तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर 5 मार्क्स कमी आणि त्यापैकी जर तुम्ही स्पोर्ट पर्सन किंवा दिव्यांग व्यक्ती असाल तर त्यांचा कट ऑफ हा याच्याही पेक्षा कमी जाऊ शकतो. इथे आपण सर्वसाधारण कॅटेगरीचा कट ऑफ बघतोय. चला तर मग स्टार्ट करूया. हा जो आहे हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 56 ते 58 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तुमचे मार्क्स किती आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओपन कॅटेगरी म्हणजे जो काही खुला प्रवर्ग असतो त्याचा कट ऑफ हा 56 ते 58 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर त्याचा कट ऑफ 55 ते 57 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर एससी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर त्याचा कट ऑफ 53 ते 55 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर पुढे जर आपण पाहिलं एससीबीसी तर त्याचा कट ऑफ 55 ते 57 या दरम्यान राहू शकतो. पुढची जर कॅटेगरी आपण पाहिली एसटी कॅटेगरी तर 47 ते 49 या दरम्यान या कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे ती म्हणजे एनटीज. तर एनटीचा जो काही कट ऑफ आहे तो 52 ते 54 इव्हन 55 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. पुढील कॅटेगरी जर आपण पाहिली तर ती आहे एसबीसी कॅटेगरी. एसबीसीचा कट ऑफ सुद्धा 53 ते 55 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर जर कॅटेगरी आपण पाहिली तर ईडब्ल्यूएसचा जो काही कट ऑफ आहे तो 48 ते 50 या दरम्यान राहू शकतो. इव्हन याच्यापेक्षा कमी सुद्धा जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या काही कॅटेगरीज होत्या त्या सर्व कॅटेगरीचा अंदाजित कट ऑफ जाणून घेतलेला आहे. तुम्हाला मार्क्स किती, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला काय वाटते या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो वाढेल की कमी होईल तेही तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.